आज पुऱ्या महाराष्ट्रभर शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांसमोर टेंब लावून आंदोलन करणार. गळ्यात निळा दुपट्टा राहील आणि हातात भगवा झेंडा. महात्मा फुले जयंती आहे आणि पुढं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, मदत हनुमानजी आहे. अशा जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन ज्या शेतकऱ्याची दिवाय गेला, दिव्याची वाते गेली, केलंय गेलं. सरकारच्या दप्तरी आणि बजेटमध्ये सरकारजवळ 30-40 हजार कोटी सुद्धा खर्च आले नाही असं सांगून बाहेर निघण्याचा जो प्रयत्न करत आहे, प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आमच्या देवेंद्रजींना मूर्तिजापूरला सांगितलं होतं का 7-12 कोरा 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 असं म्हणत घोषणा केली होती आणि मतं घेतले होते. तो 7-12 कोरा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे. मी स्वतः आज माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहे, शेतकऱ्याचं नेतृत्व सरकारमध्ये कृषी मंत्री घेऊन जे करतं, त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन. मित्रांनो, या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व प्रहार संघटनेचे सदस्य आणि बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील सर्व सत्ताधिकारी जे आमदार आहेत त्यांच्या बंगल्यासमोर, घरासमोर मशाल पेटवून आणि भगवा झेंडा हातामध्ये घेऊन आंदोलन केलं. आणि त्या आंदोलनाची दखल राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जात नसताना राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात होता. अशातच बच्चू कडू यांनी माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराच्या अनुषंगाने गेले असता त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे साहेब नव्हते, जे कृषी मंत्री आहेत ते त्या ठिकाणी नव्हते. तर त्या ठिकाणी असं कळलं की हे दुसऱ्या ठिकाणी आहेत, म्हणजे सिन्नरच्या ठिकाणी आहेत. तर बच्चू कडू यांनी पुन्हा सिन्नर या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस तिकडनं सुद्धा निरोप आला की साहेब या ठिकाणी नाही आहेत, तर साहेब नाशिकला आहेत. बच्चू कडू साहेब यांनी पुन्हा नाशिक येथे जाण्याचा निर्णय घेतला. अशा अनुषंगाने बच्चू कडू यांना आणि त्यांच्या आंदोलकांना माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन देऊ शकत नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात येत होतं, किंवा त्यांना भेटू शकत नाही, ते कामामध्ये व्यस्त आहेत वगैरे वगैरे, किंवा या ठिकाणी आहेत, अशा ठिकाणी आहेत. अशा परिस्थितीमध्ये बच्चू कडू यांनी निर्धार केला की ज्या ठिकाणी माणिकराव कोकाटे साहेब असतील त्या ठिकाणी आम्ही जाणार, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. अशा परिस्थितीमध्ये शेवटी माणिकराव कोकाटे साहेब यांनी या आंदोलनाची दखल घेतली आणि बच्चू कडू साहेब यांना फोन केला आणि फोनवरती त्यांना सांगितलं की बच्चू कडू साहेब, तुमची जी मागणी आहे त्या मागणीला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. तर बच्चू कडू लगेच म्हणाले की जर पाठिंबा आहे तर म्हणजे जाहीर करा, कर्जमाफी जाहीर करा. तुम्ही कर्जमाफी का जाहीर करत नाहीत? जर तुम्ही मतदान घेताना आम्ही 7-12 कोरा 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 करणार असं म्हणत सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्यांचं मतं घेतली आणि सत्ता स्थापन केली किंवा सत्ता मिळवली, तर अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला देण्याची वेळ येते, मग तुम्ही मागे का हटताय? जर तुम्हाला द्यावं असं वाटत असेल, तुम्हाला जर आमचे मतं पटत असतील, जर आम्हाला तुमचा पाठिंबा असेल, तर तुम्ही या क्षणी कर्जमाफी जाहीर करा असं बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितलं. नाही तर हे आंदोलन थांबणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये माणिकराव कोकाटे साहेब यांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं की 17 तारखेला आपण एकत्र बसूया, एक मीटिंग करूया. तुमचे प्रहार संघटनेचे सदस्य असू द्या, तुम्ही असू द्या, आणि मी आणि बाकी माझे जे सचिव आहेत ते सर्व एकत्र बसूया आणि या कर्जमाफीवरती काय निर्णय घेता येतो का, किती टक्के कर्जमाफी करता येऊ शकते, नेमका काय निर्णय घेता येऊ शकतो, हे आपण पहिल्यांदा एक प्राथमिक चर्चा करू. आणि प्राथमिक चर्चा केल्यानंतर राज्य सरकारकडे आपण त्या संदर्भात निवेदन पाठवू किंवा एक विनंती करू की बाबा या निकषाच्या आधारे आपल्याला कर्जमाफी करता येईल. बच्चू कडू त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की नुसती मीटिंग नाही, काहीतरी निर्णय जर निघत असेल तर 17 तारखेला मीटिंग करू, अन्यथा मीटिंग करायची नाही. कारण अशा कितीतरी मीटिंग आपण केल्या तरी पण निर्णय तुम्ही घेत नाही. आणि अशा अनुषंगाने जर मीटिंग घेणार असाल तर निर्णय निघत असेल तर मीटिंग, नाही तर त्या ठिकाणावरून आम्ही निघणार नाही असं ठामपणे बच्चू कडू यांनी माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. माणिकराव कोकाटे यांनी त्यांना विनंती केली की साहेब, आम्हाला सुद्धा वाटतंय की बाबा शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत, शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे, कर्जमाफी ही झाली पाहिजे, नाहीतर या ठिकाणी शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये येऊ शकतो. कारण आता पाऊस येण्याची शक्यता आहे, पावसाळ्यामध्ये सर्व गोष्टी शेतीची कामं चालू होतात आणि त्या ठिकाणी जर शेतकऱ्यावर असं जर कर्ज असेल तर शेतकरी मोठा होणार नाही, उभा राहणार नाही. कारण जर देशाचं, राज्याची प्रगती करायची असेल तर शेतकरी जगला पाहिजे, हे सर्वसामान्यांचं मत आहे. परंतु मीटिंग केल्याशिवाय किंवा प्राथमिक बांधणी केल्याशिवाय आपल्याला सरकारपुढे बसता येणार नाही असं माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. आणि त्यावरती 1% विश्वास ठेवून बच्चू कडू यांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, 17 तारखेला दुपारी 1 वाजता आपण एक मीटिंग करूया, त्या मीटिंगमध्ये सकारात्मक निर्णय घेऊया
आणि आपण सरकारपर्यंत आमचं मेसेज पाठवायचं आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे मित्रांनो 17 तारखेला शेतकऱ्यांसंदर्भात पुन्हा कृषी मंत्र्यांच्या सोबत बच्चू कडू आणि प्रहार संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या समवेत एक बैठक होणार आहे। ही बैठक 1 वाजता होणार आहे। त्या बैठकीमध्ये नेमका कोणता निर्णय घेतला जातो या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण आपल्या YouTube चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ती माहिती तुम्हाला मिळावी आणि आत्तापर्यंत सांगितलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आणि महत्त्वाची वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।